श्री स्वामी समर्थ। उद्या पहिला श्रावण सोमवार। शिवमंदिरातून घरी आणा ही एक वस्तू, सर्व कामात यश मिळेल, घरात पैसा येईल। नमस्कार माझ्या माता भगिनींनो आणि भावांनो, येत्या 13 ऑगस्ट 2026 पासून आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र, मंगलमय आणि भक्तीच्या आस्थेचे केंद्र असलेला श्रावण महिना सुरू होत आहे। श्रावण महिना म्हणजे केवळ एक सण किंवा उत्सव नाही, तर भगवान महादेवांच्या भक्तीत पूर्णपणे लीन होण्याचा, मनात शिवनाम जपण्याचा आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा हा अत्यंत दुर्लभ काळ मानला जातो। श्रावण महिन्यामध्ये विशेषतः श्रावणी सोमवारचे व्रत पाळणे, भगवान महादेवांची षडोपचारे पूजा अर्चा करणे आणि नामस्मरण करणे याला आपल्या शास्त्रामध्ये अनन्यसाधारण धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालेले आहे। पहिला श्रावण सोमवारचे विशेष महत्त्व। यावर्षी श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी येत आहे। श्रावणातील पहिला सोमवार हा अत्यंत फलदायी मानला जातो। या दिवशी सकाळी उठल्यापासून ते प्रदोष काळापर्यंत मनापासून भगवान भोलेनाथाची सेवा केल्याने, उपवास धरल्याने आणि ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा निरंतर जप केल्याने घरातील सर्व नकारात्मकता दूर होते। शास्त्रानुसार या पवित्र दिवशी शिवपूजन केल्याने भक्तांच्या मनातील सर्व कठीणातली कठीण इच्छा आणि मनोकामना भगवान शिव शंभू त्वरित पूर्ण करतात। तसेच या व्रतामुळे भगवान शिव आणि माता जगदंबा पार्वती यांचा अखंड आशीर्वाद संपूर्ण कुटुंबाला प्राप्त होतो। शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरण कसं करायचं सांगते। धार्मिक कारणासोबतच श्रावण सोमवारचे व्रत पाळण्यामागे एक मोठे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारण देखील आहे। पावसाळ्याच्या या दिवसात सात्विक आहार घेणे आणि उपवास करणे यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरणास मदत होते। मनातील चंचलता नष्ट होऊन अंतःकरणात एक वेगळीच शांती आणि प्रसन्नता निर्माण होते। पहिला श्रावण सोमवारची शिवमूठ व तिचे महत्त्व सांगते, ऐका। श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर वेगळ्या धान्याची शिवमूठ अर्पण करण्याची आपली प्राचीन आणि समृद्ध परंपरा आहे। श्रावणी सोमवारी भगवान महादेवांना धान्याची मूठ अर्पण केल्याने घरात कधीही अन्नधान्याची आणि धनाची कमतरता भासत नाही, अशी दृढ श्रद्धा आहे। त्यानुसार श्रावणातील पहिल्याच सोमवारी शिवलिंगावर तांदळाची शिवमूठ अर्पण करण्याचा नियम आहे। हा तांदूळ अखंड अक्षदा असाव्या, कारण अखंड तांदूळ समृद्धीचे आणि पूर्णतेचे प्रतीक मानले जाते। ही तांदळाची शिवमूठ वाहताना मनपूर्वक महादेवाचे ध्यान करावे, ज्यामुळे आपल्या घरातील गरिबी, दारिद्र्य आणि धनधान्याचे सर्व अडथळे पूर्णपणे नष्ट होतात। हा पहिला श्रावण सोमवार धार्मिक दृष्टीने अत्यंत फलदायी असणारा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण तितकाच चमत्कारिक आणि प्रभावी उपाय सांगणार आहे। या सोमवारी तुम्ही उपवास करू शकला नाही तर हरकत नाही, पण शिवमंदिरातून परत येताना ही एक विशेष वस्तू आवर्जून घरी घेऊन या। फक्त 24 तासात तुमच्या घरातील नकारात्मकता निघून जाऊन पैशाचे व समृद्धीचे नवे मार्ग उघडतील। घरातील कित्येक वर्षाचे दारिद्र्य दूर होऊन आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही। तुमच्या मनातील कठीणातली कठीण इच्छा सिद्धीस जाईल। ती वस्तू कोणती, ती मंदिरातून कशी आणायची आणि तिचा वापर कसा करायचा याविषयीची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तसेच कमेंट बॉक्समध्ये
आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. हा अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय तुम्ही श्रावण सोमवारी दिवसभरात तुमच्या सोयीनुसार कधीही करू शकता. अगदी भल्या पहाटेपासून ते रात्रीपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा पूर्ण करू शकता. प्रदोष काळातील विशेष फलश्रुती काय आहे सांगते, ऐका. तसेच जर तुम्हाला हा उपाय प्रदोष काळात करता आला तर त्याचे फळ अत्यंत पटीने जास्त मिळते. शास्त्रानुसार सूर्यास्ताच्या साधारण 1 तास आधी आणि सूर्यास्तानंतर 1 तास म्हणजे संध्याकाळची वेळ ही प्रदोष काळ मानली जाते. असा धार्मिक नियम आहे की प्रदोष काळात भगवान शिवशंभू कैलास पर्वतावर प्रसन्न मुद्रेत नृत्य करतात आणि या वेळेत ते आपल्या भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येतात. म्हणूनच प्रदोष काळात महादेवाची पूजा आणि सेवा करणे अत्यंत श्रेष्ठ आणि तात्काळ फळ देणारे मानले जाते. जर संध्याकाळी शक्य नसेल तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही. तुम्ही दिवसभरात कधीही भक्तिभावाने हा उपाय करू शकता. हा उपाय कोणासाठी आणि कोणत्या समस्येवर रामबाण उपाय ठरेल सांगते, ऐका. मित्रांनो, अनेकदा आपण आयुष्यात खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करतो पण तरीही यश हाती येत नाही. जर तुमच्या आयुष्यात खालीलपैकी कोणतीही अडचण असतील तर हा उपाय तुमच्यासाठी एक वरदानासारखा सिद्ध होईल. कष्टाचे चीज होत नसेल तर तुम्ही रात्रंदिवस अतोनात मेहनत करत आहात, घाम गाळत आहात, पण तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळायला मिळतच नसेल किंवा प्रत्येक कामात शेवटच्या टप्प्यावर येऊन यश हुलकावणी देत असेल तर हा उपाय नक्की करा. आर्थिक टंचाई आणि वाढते कर्ज, तुमच्या घरात पैसा मुळीच टिकत नसेल, पैसा येतो पण तो कुठल्या ना कुठल्या मार्गाने आजारपण, कोर्ट कचेरी किंवा निष्कारण खर्चात उडून जातो. हातात रुपयाही शिल्लक राहत नसेल आणि दिवसोंदिवस डोक्यावर कर्जाचं डोंगर वाढत चाललं असेल तर ही सेवा घरातील दारिद्र्य मुळापासून उपटून टाकण्यास मदत करेल. नोकरी आणि व्यवसायातील अडथळे, जर तुमच्या पतीची किंवा मुलांची नोकरी व्यवसायात प्रगती थांबली असेल, प्रमोशन अडकले असेल, व्यवसायात सतत तोटा होत असेल किंवा नोकरीच्या नवीन संधी मिळत नसतील तर त्यांच्या नावाने किंवा घरातील स्त्रीने हा उपाय केल्यास त्यांच्या सर्व कामांमधील विघ्न दूर होऊन प्रगतीचे नवे मार्ग उघडतील. घरातील वास्तुदोष व नकारात्मकता, घरात सतत किरकोळ कारणांवरून कटकटी होत असतील, उत्साहाचा अभाव वाटत असेल किंवा घरात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर या उपायामुळे घरातील दोष नष्ट होऊन सकारात्मकता निर्माण होते. आता आपण पाहूया हा उपाय प्रत्यक्ष कसा आणि कोणत्या पद्धतीने करायचा आहे. ही कृती अगदी नीट समजून घ्या जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही. सकाळी पवित्र सुरुवात आणि स्नानविधी कसा करायचा सांगते. श्रावण सोमवारी सकाळी लवकर म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठायचा प्रयत्न करावा. स्नान करताना साध्या पाण्यात काही थेंब गाईचे कच्चे दूध, न तापवलेले दूध आणि थोडेसे गंगाजल आवर्जून टाकावे. या पाण्याने स्नान केल्यास आपल्या शरीराची शुद्धी तर होतेच, शिवाय आपल्या भोवती एक सकारात्मक ऊर्जेचे मंडल तयार होते. स्नान झाल्यानंतर स्वच्छ आणि सात्विक वस्त्रे परिधान करावीत. बाहेर मंदिरात जाण्यापूर्वी प्रथम आपल्या घरातील देव्हाऱ्याची नियमित पूजा अर्चा पूर्ण करून घ्यावे. जर तुमच्या देव्हाऱ्यात छोटे शिवलिंग किंवा बाणलिंग असेल तर त्यावर तांब्याच्या पात्रातून हळूवारपणे दूध आणि गंगाजलाचा अभिषेक करावा. श्रावण महिन्यात घरातील शिवलिंग नियमित अभिषेक केल्याने घरातील वास्तुदोष, नकारात्मकता आणि इडापिडा दूर होते. देव्हाऱ्यात तूप, धूप, दीप आणि अगरबत्ती लावून घरातील वातावरण प्रसन्न आणि दैवी बनवून घ्यावे. तिसरं म्हणजे उपायासाठी लागणारे साहित्य सांगते. घरातील पूजेनंतर उपायाची तयारी करा. त्यासाठी तुम्हाला अगदी साधे आणि सहज उपलब्ध होणारे साहित्य हवे आहे. 1 तांब्याभर शुद्ध पाणी, तांब्याच्या किंवा पितळेचा लोटा घ्या.
आणि त्यात स्वच्छ पिण्याचे पाणी भरा. या पाण्यात 1 चमचा गाईचे कच्चे दूध, 1 चमचा गंगाजल आणि 1 लहान गुळाचा खडा टाकावा. महादेवाची कृपा घेऊन आयुष्यातील गोडवा समृद्धी वाढते. ताजी बेलपत्र 5 बेलपत्र त्रिदल 3 पाने असणारी घ्या. ही पाने कुठेही कापलेली, फाटलेली किंवा कीड लागलेली नसावी. एकदम ताजी आणि अखंड असावी. ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. एका वाटीत लाल चंदन थोडेसे पाण्यात किंवा गंगाजलात भिजवून त्याची पेस्ट तयार करा. आता एका काडीच्या किंवा अनामिका बोटाच्या साह्याने 5वी बेलपत्रावर 5ही बेलपत्रांवर ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायचा आहे. कसे लिहावे? बेलपत्राच्या मधल्या मोठ्या पानावर ओम, डाव्या बाजूला पानावर नमः आणि उजव्या बाजूला पानावर शिवाय असे स्पष्ट अक्षरात लिहा. अशा प्रकारे 5ही बेलपत्रांवर हा मंत्र लिहून घ्या. शिवमंदिरातील प्रत्यक्ष सेवा आणि अर्पण विधी. आता तयार केलेल्या पाण्याचा तांब्या 5 अभिमंत्रित बेलपत्र आणि 5 अखंड तांदळाचे दाणे अक्षता घेऊन तुमच्या घराजवळील कोणत्याही शिवमंदिरात जा. बसण्याची दिशा. मंदिरात गेल्यावर शिवलिंगाच्या उत्तर दिशेला उत्तर मुख करून बसावे, कारण उत्तर दिशा ही माता पार्वती आणि महादेवांच्या वास्तवाची व सकारात्मकतेची दिशा मानली जाते. जल अर्पण करणे. दोन्ही हातांनी पाण्याचा थांबा धरून अगदी संतप्त म्हणजेच हळूहळू धारेने ते पाणी शिवलिंगावर अर्पण करा. जल अर्पण करत असताना मनात सतत ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप चालू ठेवावा. बेलपत्र आणि तांदूळ अर्पण करणे. आता पहिले बेलपत्र हातात घ्या. त्यावर 1 अखंड न तुटलेला तांदळाचा दाणा ठेवा. आपली अडचण किंवा मनातील सुखाची इच्छा स्पष्टपणे महादेवासमोर बोला. हे बेलपत्र पालथे म्हणजेच ज्या बाजूने तुम्ही चंदनाने ओम नमः शिवाय लिहिलेले आहे ती बाजू शिवलिंगाला स्पर्श करेल अशा रीतीने आणि पानाचा देठ तुमच्या बाजूला येईल अशा पद्धतीने शिवलिंगावर अर्पण करा. याच क्रमाने 2रे बेलपत्र तांदूळ, 3रे बेलपत्र तांदूळ असे करत 5ही बेलपत्र आणि 5ही तांदूळ एक एक करून आपली इच्छा बोलून महादेवांना अर्पण करा. पूर्ण सेवा पूर्ण झाल्यावर दोन्ही हात जोडून महादेवांना साष्टांग नमस्कार करा आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी व प्रगतीसाठी प्रार्थना करा. पूजा, जलाभिषेक आणि मंत्रजप पूर्ण झाल्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा टप्पा येतो. तो म्हणजे भगवान शंकराच्या प्रत्यक्ष प्रसाद आणि आशीर्वाद आपल्या घरी घेऊन येण्याचा. महादेवाकडून प्रसादाचे बेलपत्र मागून घेणे. सर्व 5 बेलपत्र अर्पण करून नमस्कार केल्यावर महादेवासमोर दोन्ही हात जोडून अगदी नम्रतेने प्रार्थना करा. हे महादेवा, माझ्या घरातील दारिद्र्य, आर्थिक अडचणी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी मी ही सेवा केलेली आहे. या 5 बेलपत्रांपैकी 1 बेलपत्र तुमचा परम आशीर्वाद म्हणून मी माझ्या घरी घेऊन जात आहे. तुमची कृपा आणि लक्ष्मीचा वास माझ्या घरात सदैव राहू दे. अशी मनोभावे प्रार्थना करून शिवलिंगावर वाहिलेल्या 5 बेलपत्रांपैकी कुठेही 1 बेलपत्र अगदी आदराने, कोणतेही 1 बेलपत्र अगदी आदराने आणि भक्तिभावाने उचलून घ्या. हे बेलपत्र आता सामान्य राहिले नाही. त्यावर महादेवाचा अभिमंत्रित स्पर्श झाला आहे आणि त्यात दैवी सकारात्मक ऊर्जा समावलेली आहे. घरातील तिजोरी किंवा पाकिटात घरपोच आल्यानंतर ते अभिमंत्रित बेलपत्र अतिशय आदराने तुमच्या घरातील मुख्य तिजोरीत, कॅश बॉक्समध्ये किंवा जिथे तुम्ही महत्त्वाचे दागिने व पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवून द्या. जर तुम्ही घराबाहेर जास्त राहता किंवा नोकरी व्यवसायात करतात तर हे बेलपत्र तुमच्या पैशाच्या पाकिटात देखील ठेवू शकता. काही दिवसांनी हे बेलपत्र वाळेल किंवा सुकेल, पण तरीही ते फेकून द्यायचे नाही किंवा तिजोरीतून काढून टाकायचे नाही. ते तसेच तिजोरीत राहू द्या.
वाळलेले असले तरी त्यातील अभिमंत्रित ऊर्जा आणि धनसमृद्धी आकर्षित करण्याची शक्ती तशीच राहते. हे बेलपत्र तुमच्या घरात लक्ष्मीला स्थिर ठेवण्याचे आणि पैशाची आवक वाढवण्याचे काम करते. व्यापार आणि व्यवसायाच्या ठिकाणी ठेवणे. जर तुमच्या स्वतःचा काही व्यवसाय असेल, दुकान असेल, ऑफिस असेल किंवा शोरूम असेल किंवा जिथे तुम्ही हवी तशी कमाई होत असेल आणि तिथे तुमची हवी तशी कमाई होत नसेल, गिऱ्हाईक टिकत नसेल किंवा व्यवसायात सतत तोटा होत असेल तर तुम्ही शिवमंदिरातून अजून एक बेलपत्र, एक तिजोरीसाठी आणि एक व्यवसायासाठी महादेवांच्या प्रसाद म्हणून मागून आणू शकता. हे दुसरे बेलपत्र तुमच्या दुकानाच्या किंवा व्यवसायाच्या गल्ल्यात, कॅश काउंटरवर किंवा मुख्य तिजोरीत ठेवून द्या. यामुळे व्यवसायातील बाधा नष्ट आणि नकारात्मकता दूर होते, गिऱ्हाईकांची आवक वाढते आणि व्यापारात दिवसेंदिवस दुप्पट चौपट भरभराट व्हायला सुरुवात होते. या उपायांमागील धार्मिक श्रद्धा आणि फळ सांगते ते पण ऐका. शिवपुराणात सांगण्यात आले आहे की अभिमंत्रित बेलपत्र हे साक्षात लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. ज्या घरात महादेवाच्या चरणांना स्पर्श केलेले बेलपत्र तिजोरीत स्थापन केले जाते त्या घरात कधीही पैशाची चणचण भासत नाही, उधळपट्टी थांबते आणि अडकलेला पैसा परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतात. त्यामुळे पहिल्या श्रावण सोमवारी हा सोपा पण अत्यंत शक्तिशाली उपाय पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने नक्की करा. पहिला सोमवारी हा उपाय करणे शक्य न झाल्यास तुम्ही श्रावणातील दुसऱ्या किंवा कोणत्याही सोमवारी हा उपाय करू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.